हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही? मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे माझा 3rd डे इन हॉस्पिटल. तर हे बेबी तिकडे असं झोपलेलं आहे. मस्त आत्ताच बेबीला सकाळी सकाळी कोळवून दाखवलेलं आहे आणि मी देखील आज फ्रेश झाली आहे. आणि काल तर 2nd डे, काल आम्ही काही शूटच नाही केलं कारण काल अशी मनस्थिती पण नव्हती, जरा टाके वगैरे येते. आणि आज मस्त आता सकाळी फ्रेश झाली आहे. तर छान वाटतंय. ही माझी मावशी काय कर. तर रात्री झोपायला आलेली इथे आमच्यासोबत. म्हटलं कसं एक जण सोबत लागतं ना जरा मम्मीच्या. तर मग आज मावशी आलेली. त्याच्या आदल्या दिवशी माझी जाऊ होती. मम्मी देखील फ्रेश झालेली आहे आणि आता आमचं ब्रेकफास्ट येणार आहे. आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे. तर म्हटलं चला की व्लॉग स्टार्ट करू. दवाखान्यातलं सुद्धा एखादं पाहिजे, त्यामुळे मग स्टार्ट केलेला. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. आता राजू जे ते आमच्यासाठी नाश्ता घेऊन येत आहेत आणि त्यानंतर नाश्ता करणार. बेबी मस्त कवळवून घेऊन झोपलेला आहे सध्या. तर साहेब आलेत आम्हाला नाश्ता घेऊन. चहा पाणी. यांचे पोहे नाही आणलं अजून. पोहे बनवत होता 5-10 मिनिटं लागले. हां नाही ठीक आहे ना मग. हां मग हे चहा. मावशीबाई चहा घेऊन घ्या. मग तो पण तुम्ही चहा घेऊन घ्या गरम गरम. मग पोहे खाता येईल वाटलंच तर. हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट उपमा. ते दोन्ही आजी मस्त बाळ घेऊन बसले. आता तिला जरा फ्रेश वाटत असेल ना पुसल्यामुळं. तेच ना झोपली अशी मस्त. रात्री मला वाटत होतं आज ही करती परेशान, पण झोपलं लेकरू चांगलं की नाही. तेच ना. नाही मला काय वाटलं होतं काल दिवसभर झोपली ना ती खरंच. म्हटलं तर आहे दोन्ही आजींची मस्त मज्जा. तेच ना. हे आम्ही असे कपडे वाद घातले इथे तिथे. चल ये मग मावशी. हां आता करा आराम. तुझं काही कामं बिममध्ये करायचे ते चालू दे. हां तिचं बघ येणार होती दवाखान्यात. चलो बाय बाय. ओहो कोण आलं बेबीला भेटायला. मिश तू दीदी मुकुनवाडीला आहे साऊदादाकडे. आता राया बेबी आहे बघ. अगं मिश तू दीदी जी आहे ना ती मुकुनवाडीला गेली आहे. तू बेबीला भेटायला आली का दीदीला भेटायला आली सांग मला. तू कुणाला भेटायला आली? कसं आहे गावन तू बेबी? अवंती तिथं नाही हातलो बाळा. कसं आहे अवंतू बेबी? घे म्हणे. नाही पॉटी कर दीदीच्या मांडीवर. तर असंच कोणी ना कोणी आम्हाला भेटायला चालूच होतं दिवसभर. तर हे एक बरं होतं कारण तेवढंच दवाखान्यामध्ये वेळ जातो. आणि अवंती दुपारी आलेली आमच्यासाठी जेवण घेऊन आणि संध्याकाळी देखील या वहिनींसोबत परत आलेली. तर अवंतीचा असा हा 2nd टाइम आहे. आणि कुणी ना कुणी भेटायला आलं की तेवढाच वेळ जातो, गप्पा होतात, त्यामुळे जरा बरं वाटतं दवाखान्यामध्ये. तर तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला तो कालचा होता. आणि त्यानंतर काही म्हणजे मी झोपले मध्येच, त्यामुळे कोणी पाहुणे वगैरे येऊन गेले आणि मध्ये लक्षातही नाही राहिलं, त्यामुळे शूट वगैरे काही केलं नाही. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर आम्हाला डिस्चार्ज भेटलेला आहे, हो की नाही. सो इथे चालली आहे बेबीला न्यू ड्रेस घालायची तयारी, हो की नाही मिस्टी? बटन आजी करते ना बा सगळं. तू बस ना तिथे आजीजवळ. तर इथे आम्हाला घरी जायचं आहे, त्यासाठी असे इथे बॅग वगैरे पॅक करून ठेवलेले आहेत. आणि इथे आमचं थोडंसं असं फोटो व्हिडिओचं चाललेलं आहे. बेबीचा ड्रेस चेंज करते आहे. आता मस्त असे बेबीसाठी मिटन्स असं सगळं आणलेलं आहे. हो बेबी, हो डोळे उघडले बेबीने. हे स्माइल करत आहे का बेबी? हो
बेबी त्याच्या स्लिपिंग बॅगमध्ये रेडी आहे, मस्त न्यू ड्रेस वगैरे घालून. मिष्टू दिदी देखील आलेली आहे बेबीला घ्यायला. ओके ओके ओके, नाही सांगणार तुला. आणि आजी तर बरीच दवाखान्यामध्ये आणि आता घरी जायची तयारी चालली आहे, तर घरी निघतोय. म्हटलं चला की व्हिडिओ स्टार्ट करून देऊया की बेबीची आता हॉस्पिटलपासून घरापर्यंतची जर्नी कशी आहे ते. सो व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. मलाही माहीत नाही व्हिडिओ पुढे कसा असणार आहे. मी पण हे करते, एन्जॉय करते आणि तुम्ही देखील व्हिडिओ पहा. सो चला, स्टे ट्यून. आपण गाडीचं सर ना बरे गाडीचं काहीच येत नाही अंधारावर. गाडी निकालू चलो. बघितली ना मी. काय ते उघडणं ते काका बाबा काहीतरी म्हणतात. थँक्यू. थांबा थांबा तसंच धरा. बस 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 सोडा. डोकं टेकवणं फक्त.
होऊ दे त्यांचा व्हिडिओ होऊ दे बलून वर हसू लागली ती. मामाच्या घरी वेलकम. काढली छान छान डेकोरेशन केले. फोटो अरे बापरे तुझे फोटो बघितले का? मस्त मस्त. बाळाला इथं कानाला हे होईल ना, बाळाच्या कानाला हे होईल ना. मस्त ना. हो छान. झोपलंय. हा हा व्हिडिओ प्रिया घेतली. तिचा फेस दिसतो ना पुढे. हो हो येतील येतील. हो 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 घेतलं पप्पा मागे पण घेतलं. यस यस. कोणता मामा आहे? सो आम्ही घरी आलेलो आहोत. तर पाहिलंच तुम्ही की आमचं घरी मामाच्या घरी वेलकम कसं छान झालेलं आहे. मस्त सगळ्यांनी छान डेकोरेशन केलं होतं. स्पेशली मामी, कारण ही जी मेहनत आहे तिचीच होती जास्त करून मला माहिती आहे. आणि हे बघा मागे असे छान असे फोटोज लावलेले आहेत. आणि आज दुसरा दिवस आहे. सकाळी मी हा व्हिडिओ बनवते कारण काल काल वेलकम झालं घरी आणि त्यानंतर जेवण वगैरे केले आणि मग काय आहे की थकलेले असल्यामुळे लगेच मी झोपी गेले. त्यामुळे व्हिडिओ काही मी असं एंड केला नाही. म्हटलं चला की आज सकाळी करूया. आणि मग त्यांचं एवढं छान वेलकम केलं म्हटलं की कौतुक झालंच पाहिजे. सो मस्त डेकोरेशन वगैरे झालं. आमचं मामाच्या घरी छान असं वेलकम झालेलं आहे. फटाके वगैरे मस्त फोडून झाडं वगैरे लावून असं छान वेलकम केलं आहे. सो असा होता आमचा व्लॉग. आणि घरी आल्यावर मस्त असं बरं वाटतंय कारण दवाखाना शेवटी दवाखान्याच असतो. तर घरी आलं की एकदम रिलॅक्स वाटतं. दवाखान्याची फिलिंग जरा वेगळीच असते. बोर होतं तिथे दिवसभर तिथे झोपून इथे तरी घरी टाइमपास थोडंसं चाललेलं असतं. कोणी अधूनमधून येतं वगैरे हे म्हणजे दवाखान्यात सुद्धा भरपूर जण येणं चालूच होतं. पण सगळ्यांनाच माहिती की घरची फिलिंग ती घरची असते. तर छान वाटतं आता घरी येऊन. बेबी मस्त झोपलेला आहे आणि म्हटलं चला की आपला व्हिडिओचा एंड करायचा राहिलेला आहे तर आपण तो करूयात. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. आणि तर आहे आज बेबीची 5वी म्हणजे 5 दिवस झालेले आहेत बेबीला. सो जो आजचा व्हिडिओ आहे तो देखील मी शूट करणार आहे. म्हटलं जेवढं जमल आपल्याला तेवढं पण असं शूट करत जाऊया आणि व्हिडिओ टाकत जाऊया. तर येणारा व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. आणि चला कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. भेटूच अशा एका नवीन व्लॉगमध्ये. चलो बाय.